नाही ज्यासी भक्ती नाही ज्यासी भक्ती तो पतित अभक्त. हरिसी न भजत दैवहत. अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैचा दयाळ पावे हरी. ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान, सर्वाघटी पूर्ण एक नांदे. ज्ञानेश्वर महाराजांच्या या अभंगामध्ये विशेष करून आधी जसं आपण बघितलं होतं त्याप्रमाणे साधकाची ही अवस्था सांगितली आहे की तो अभक्त कशामुळे होतो. म्हणजे वज्रलेप होणे अभक्तासी ही गोष्ट म्हणजे काय, हे आपण मागच्या वेळेला बघितलं होतं की सांसारिक वृत्ती असतातच सारख्या मनामध्ये, परंतु त्या सगळ्या गोष्टींचं तत्वज्ञान करण्याने, म्हणजे त्या मोहाचं तत्वज्ञान करण्याने किंवा संसार हाच परमार्थ आहे अशा प्रकारची धारणा धरून त्याचं तत्वज्ञान करण्याने की हा संसार चांगला करणं, छान करणं, ठीक करणं तेवढंच म्हणजेच आयुष्य आहे, तर ते तसं नाहीये. तसं जर आपण समजलो तर त्याच्याने तो वज्रलेप घट्ट असाच तयार होतो. म्हणून वज्रलेप होणे अभक्तासी. आणि मग मनुष्य जन्माला येऊन देखील जर का कुठेतरी प्रत्येक माणसाला आयुष्यामध्ये सर्वात उच्च गोष्ट मिळवण्याचं एक ऍस्पिरेशन असतं. हायर गोल्स जर असतील माणसाच्या आयुष्यात तर चॅलेंज असतं, आणि मग चॅलेंज असलं की आयुष्याला एक पर्पज राहतं की हा हे मला अचीव्ह करायचं काही झालं तरी. काही चॅलेंजेस नाहीये, काही गोलच नाहीये, मग त्या आयुष्याला काही फार अर्थ उरत नाही. मनोरंजन कोमामध्ये जातात माणसं एक प्रकारे. म्हणजे मनोरंजन करून घ्यायचं सारखं स्वतःच, आणि मग तेवढंच आयुष्य. परंतु मनुष्य जन्माला येऊन ही मोठी गोष्ट अचीव्ह करता येऊ शकते परमार्थ प्राप्तीची, आणि त्याचा मार्ग बाहेर नसून आतच आहे. आणि आपल्या वृत्ती कंट्रोल करण्यामध्ये, म्हणजे वृत्ती कंट्रोल करणं, करू शकणं, ही मोठी क्षमता याच्यामध्ये विकसित होत असते या सगळ्या प्रक्रियेमध्ये. कारण कुठे आपलं मन, आपण असं म्हणतो की डोळे मिटायचे, शांत बसायचं, मनात विचार आणायचे नाहीत, पण ते मन आपल्या हातात कुठे आहे. थोड्याच वेळात असं लक्षात येतं की ते काही आपल्याला अनुकूल नाहीये. आणि ते मन अनुकूल व्हावं यासाठी म्हणून थोडीशी सगुण उपासना की ज्याच्याने मन इथे लागेल, म्हणजे या विषयाकडे ते मन वळेल, नाहीतर इकडे ते वळणारच नाही. सारख्या म्हणजे सांसारिक विषयांशी संबंधित असणाऱ्या अपेक्षा, नाहीतर मग काहीतरी त्याच्याबद्दलच्या जबाबदाऱ्या, याच्यामध्येच ते अडकून राहील. आणि कारण का ती त्याची युज्युअल टेंडन्सी आहे, तसंच त्याला राहावं लागतं जगात वावरताना. आपल्याला हळूहळू ज्ञानेश्वर महाराजांनीच म्हणलंय की ज्याप्रमाणे पौर्णिमेचा चंद्र असतो, तो पौर्णिमेचा चंद्र पूर्ण असतो, पण तो हळूहळू हळूहळू कमी होत 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 अमावस्येला पूर्ण नाहीसा होतो. तसा हळूहळू तू माझ्यामध्ये एकरूप होशील. पुनवे हुन जैसे शशिबिंब दिसे दिसे, हारपत अवसे नाहीची होय. तैसा भोगा आतून निगता, चित्त मजपाशी रिगता, हळूहळू पंडू सुद्धा मीची होईल. त्यामुळे ही प्रोसेस आहे, आणि ही प्रोसेस करण्यासाठी म्हणून तिथे भक्तीचं पाणी आवश्यक आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी या गोष्टीवरती थोडी टीका केली की नाही ज्यासी भक्ती तो पतित अभक्त, हरिसी न भजत दैवहत. म्हणजे कम नशिबी एक प्रकारे.
अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैचा दयाळ पावे हरी. अनंत वाचाळ म्हणजे अनेक प्रकारची लोक अनेक प्रकारचं तत्वज्ञान घेऊन बोलत असतात. स्वामींनी मागे एकदा सांगितलं होतं की 52 वेज ऑफ मेडिटेशन असं त्यांनी एक पुस्तक बघितलं. 52 प्रकार ध्यान करण्याचे. त्याला स्वामी म्हटले की यातल्या एकाही प्रकाराने लागणार नाही हे मी लिहून देतो. याचं कारण की मन हे ऑलरेडीच चंचल आहे. त्याला अजून 50 प्रकार दिले ध्यानाचे तर ते सारखं त्या प्रकारांच्या मध्ये खेळत राहील. आज हा प्रकार, उद्या दुसरा प्रकार, परवा तिसरा प्रकार. ते काही जाम स्थिर होणार नाही. त्यामुळे एकाच मार्गाने, ज्याप्रमाणे विहीर खणायची असेल तर 10 ठिकाणी 1-1 फूट खोदून उपयोग नाही. एका ठिकाणी 10 फूट जर खोदलं तर पाणी लागण्याची शक्यता आहे. तसंच ते आहे की एकाच मार्गाने सातत्याने सतुदीर्घ काल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढ भूमी, सतत त्या मार्गाने उपासना करत राहिल्याने मन शांत होऊन हळूहळू तो वेध घेणं जी आहे गोष्ट, की जाणीवेचा वेध घेणं, जाणीवेचा वेध घेणं ही गोष्ट करता येणं झटकन, त्यासाठी कौशल्य लागतं. आणि ते कौशल्य विकसित करण्याचा सराव म्हणजे ध्यान असतं. त्यामुळे हे कौशल्य विकसित करत जाताना आपल्यालाच ते करावं लागतं. इतर कोणावरही अवलंबून असण्याची गरज नाही. बाह्य कुठल्या परिस्थितीवर अवलंबून असण्याची गरज नाही. त्यामुळे केवळ आपला स्व आपल्याबरोबर कायम आहेच आहे. मग आपण तो कुठल्याही अवस्थेत असलो तरी देखील स्व आपल्या जवळच आहे. असं नाही की मी आहे का नाही माझ्याजवळ मला माहिती नाही, मी आहे का नाही मला माहिती नाही, असं कोणी म्हणत नाही. स्वची जाणीव आपल्यासोबत आहेच आहे. त्या जाणीवेवरतीच अवधान केंद्रित करणं, स्वरूप स्वभानी अवधान हेची ज्ञानाचे लक्षण असं समर्थांनी म्हटलेलं आहे. म्हणजे या स्वच्या जाणीवेवरती मी आहे असं जे आपल्याला नैसर्गिक स्फुरण असतं, त्या एकतर बेसिकली ते समजून घेणं ध्यानाला बसलेलं असताना की ते नक्की आपल्याला अनुभवाला कसं येतं. आणि ते समजून घेतल्यानंतर मग व्यवहार काळात सुद्धा जमेल तशी त्याची प्रॅक्टिस करणं, त्याचा सराव करणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आणि ह्याच्याने आपण एक प्रकारे आपलं आंतरिक बल खूप विकसित करत असतो. बाह्य कुठल्याही परिस्थिती बाहेर निर्माण झाली तरी सुद्धा आतमध्ये जर आपण शांत असण्यासाठी काही मार्ग असेल तर तो हा आहे की स्ववर अवधान. स्वामी असं म्हणायचे की बाहेर कितीही गडबड काहीही चाललेलं असलं तरी आतमध्ये माझा एकांत असला पाहिजे. माझ्या आतमध्ये, आपल्या स्वतःमध्ये. आणि तो एकांत म्हणजे काय, तर स्वच्या जाणीवेशी संलग्न होऊन राहिलेलं मन म्हणजेच तो एकांत. अजून एक त्यांचं असं छान वाक्य आहे की जग जरी गतिमान असलं तरी आपण आत्मस्थितीमान असलं पाहिजे. आणि यासाठीची एकच मध्यवर्ती प्रक्रिया आहे. मग लोक कितीही काहीही बोलू देत, कुठल्याही गोष्टीचं तत्वज्ञान करू देत म्हणा, काही उपदेश करू देत म्हणा, मध्यवर्ती मार्ग सांगणारा नसेल तर त्याच्याकडे लक्ष देता कामा नये. त्या व्यक्तीकडे फार फार म्हणजे मुळीच खरं तर लक्ष देता कामा नये. समर्थांनी
सद्गुरूंच्या लक्षणांच्या मध्ये पहिल्याच ओवीत हे म्हणलंय, जे करामती दाखविते ते गुरु म्हणजे ती, परी ते सद्गुरु नव्हे ती मोक्षदाते. आणि मग बरीच मोठी यादी कोणाकोणाला गुरु म्हणायचं नाही याची केलेली आहे त्या समासामध्ये. वेगवेगळे वेगवेगळे प्रयोग करून दाखवतात, चेटूक करून दाखवतात, जादू करून दाखवतात, चमत्कार करून दाखवतात. मंत्र, तंत्र, यंत्र, याग असं काय काय करून काहीतरी अचानक असं तो एक वाव फॅक्टर देतात, की वाव काहीतरी काहीतरी अनयुज्युअल घडलेलं आहे. पण हे सगळ्यांवरती समर्थांनी फुली मारलेली आहे. नो. एकच समर्थांनी नंतर शेवटी अशी ओळ लिहिली आहे, की नाना सद्विद्येचे गुण, त्याहीवरी कृपाळूपण, ऐसे हे सद्गुरूचे लक्षण जाणीजे श्रुती. आणि मुख्य सद्गुरूचे लक्षण, आधी पाहिजे विमळ ज्ञान, निश्चयाचे समाधान, स्वरूप स्थिती. स्वरूप स्थिती ही त्याच्यातली कोर गोष्ट आहे. आणि ती स्वरूप स्थिती ही कशी प्राप्त होईल याचा मार्ग ते सांगतात. त्याचा त्यांना अनुभव असतो, त्या मार्गाने ते गेलेले असतात. म्हणून अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैचा दयाळ पावे हरी. त्यांना जो मुळातच दयाळ आहे, म्हणजे दयाळ असं आपण केव्हा म्हणतो, ज्यावेळेला आपणहून ती व्यक्ती समोरच्याच्या अवनत झालेल्या अवस्थेला बघून मनामध्ये करुणा येऊन त्याला मदत करते आणि वर उचलण्याचा प्रयत्न करते, उन्नत करण्याचा प्रयत्न करते. त्याला त्या व्यक्तीच्या मनामध्ये जी भावना असते तिला दया असं म्हणतात. दया, करुणा. म्हणून इथे दयाळ म्हणलेलं आहे, याचं कारण का जसजसं आपण हा प्रयत्न करत जातो तत्वाचा वेध घेण्याचा, तसतसं आपल्या हे लक्षात येतं, की आपल्याला वृत्तींवरती कंट्रोल ठेवणं आणि तत्वाचा वेध घेणं ही इतकी सूक्ष्म गोष्ट, जी इतकी खरं तर एक प्रकारे व्होलाटाईल आहे. व्होलाटाईल आहे असं मी म्हणतो याचं कारण का, मनामध्ये कुठल्याही वृत्ती नसणं आणि केवळ स्वचा वेध घेणं, या अवस्थेमध्ये मन झटकन दुसऱ्या कुठल्याही वृत्तीसोबत संलग्न होऊ शकतं. कारण का मनामध्ये वृत्ती नसणं अशा अवस्थेची मनाला सवयच नसते. आणि त्यामुळे ते झटकन दुसऱ्या कुठल्या तरी वृत्तीशी संबंधित होतं, परंतु ते तसं न होता त्या तत्वाचीच त्याला गोडी लागणं, त्या जाणीवेचा वरती अवधान ठेवण्याचीच गोडी लागणं, किंबहुना मुळात ती जाणीव लक्षात येणं, त्यानंतर त्याच्यावरती अवधान ठेवू शकणं, ते एक सेकंद जरी शुद्ध स्वरूपामध्ये ती जाणीव अनुभवाला आली, तरी सुद्धा आपल्याला आपण बरेच पुढे आलोय असं वाटतं. आणि मग आपल्याला हे लक्षात येतं, की अरे आधी तर मी माझ्या मनातले विचार सुद्धा शांत करू शकत नव्हतो. आता हळूहळू प्रयत्नांनी मी ते साध्य केलंय का? तर असं वाटतं, की आपल्या प्रयत्नांच्या क्षमतेमध्ये ही गोष्ट नव्हतीच कधी. त्यामुळे आपले प्रयत्न आहेत, परंतु त्या प्रयत्नाच्या सोबत कृपेचा एक भाग आहे आणि तो भाग सतत आपल्या सोबत चालत असतो. फक्त आपल्या प्रयत्नांची त्याला जोड मिळाली, की तो कृपेचा भाग आपल्याला अनुभवाला येतो. आणि ही कृपा सतत जो करणारा आहे, त्याला दयाळ असं म्हणलेलं आहे. त्या कैचा दयाळ पावे हरी. कारण तो आहेच आहे तिथे. आपण प्रयत्न केल्यानंतर त्याची जी ती मदत आपल्याला होतीये, ती आपल्याला लक्षात येते. आणि थोडंसं आपण प्रयत्न केला, की त्याच्या डायरेक्ट प्रपोर्शनेट आपल्याला खरं तर त्याचं फळ मिळतं. याचं कारण का कृपा.
इतर कुठल्याही विषयांच्या मध्ये अशा प्रकारे नसतं की आपण जसे प्रयत्न करू त्याच्या एक्झॅक्ट प्रपोर्शनेट आपल्याला फळ मिळेल. असं नसतं. याचं कारण का त्याच्यात एक फॅक्टर असतो ते म्हणजे दैव. म्हणजे नशीब. कारण का काय तो अननोन फॅक्टर आहे. आपण भरपूर प्रयत्न केले समजा एखादी पोस्ट मिळवायला नोकरीतली. तर कदाचित मिळेल, कदाचित मिळणार नाही. त्याच्यामध्ये दैव हा फॅक्टर असतो. पण परमार्थाच्या बाबतीत असं आहे, की आपण जेवढे प्रयत्न करू, त्याच्या बरोबर प्रपोर्शनेट फळ आपल्याला मिळण्याची शक्यता असते. याचं कारण का आपल्या सोबत असणारी सद्गुरूंची, परमेश्वराची कृपा. आणि ते फळ हे ऐहिक बाबतीत नव्हे. ते फळ हे अनुभूतीचं जे फळ आहे ते. म्हणजे समाधान अंतःकरणाचं. शाश्वत समाधान. म्हणून इथे दयाळ असं म्हणलंय, त्या कैचा दयाळ पावे हरी. ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान. सर्वा घटी पूर्ण एक नांदे. प्रमाण याचा अर्थ स्टँडर्ड. आणि स्टँडर्ड याचे पण दोन अर्थ होतात. एक म्हणजे स्टँडर्डाइज्ड, की जे सगळीकडे समान आहे. म्हणजे एक स्टँडर्डाइज्ड प्रोसेस तयार केली. स्टँडर्डाइज्ड एखादी सिस्टीम तयार केली. की त्याच्यामध्ये कुठेही बदल नाही. स्टँडर्डाइज्ड आहे. आणि दुसरा एक त्याचा दुसऱ्या पद्धतीने या शब्दाकडे बघू शकतो, की ते स्टँडर्ड आहे. समथिंग टू लुक अप टू. की तिथपर्यंत जायचंय. ते स्टँडर्ड. आणि ह्याच्यामध्ये दोन्ही गोष्टी आहेत. आत्मस्वरूपाची प्राप्ती हे एक स्टँडर्ड आहे माणसाच्या आयुष्यात उन्नत अशा मानवी जीवनाची उन्नत अवस्था म्हणजे आत्मस्वरूपाची प्राप्ती. हे एक प्रकारचं स्टँडर्ड आहे. ते स्टँडर्ड तू प्राप्त करून घे असं ज्ञानेश्वर महाराज एक प्रकारे म्हणतात. ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान. निधान म्हणजे ठेवा किंवा मुक्कामाचं ठिकाण. आता हा जो ठेवा आहे किंवा हे जे मुक्कामाचं ठिकाण आहे ते प्राप्त करून घे. कारण ते स्टँडर्ड आहे म्हणजे त्याच्याने तुझ्या आयुष्याचं सुद्धा स्टँडर्ड उंचावेल. स्टँडर्ड उंचावणं म्हणल्यानंतर लिव्हिंग स्टँडर्ड्स, किती घरं आहेत, किती गाड्या आहेत, किती बंगले आहेत, किती जमीन आहे, काही नाही. इथं स्टँडर्ड याचा अर्थ अंतःकरणाची श्रीमंती, सद्गुणांची. त्या सद्गुणांचं स्टँडर्ड अंतःकरणातल्या आणि ते सद्गुण कसे प्राप्त होतील? तर मुळात अंतःकरण हे जर शांत आणि समाधानी आणि प्रसन्न असेल आणि ते कुठल्या तरी दुसऱ्या गोष्टीमुळे प्रसन्न नाहीये. आत्मन्येव आत्मनः तुष्टः. स्वतःच्याच स्वस्वरूपाचा अनुभव आल्यामुळे ते तुष्ट आहे, संतुष्ट आहे. अशा वेळेला सगळे सद्गुण त्याच्यामध्ये आपोआपच येतात आणि त्याच्याने तुझ्या अंतःकरणाचं स्टँडर्ड उंचावेल. ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान म्हणून तो निधान आहे जणू काही म्हणजे ठेवा आहे. सर्वा घटी पूर्ण एक नांदे. याच्यामध्ये सर्वा घटी पूर्ण एक नांदे असं म्हणताना ज्ञानेश्वर महाराजांनी आत्म्याचं वर्णन म्हणजे त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स सांगितले. गुणधर्म. सर्वाघटी याचा अर्थ एकतर तो सगळीकडे आहे. पूर्ण याचा अर्थ एकतर तो सगळीकडे आहे, पण तो सगळीकडे पूर्णच आहे. असं नाहीये की सगळीकडे आहे, पण काही ठिकाणी जास्त आहे, काही ठिकाणी कमी आहे. असं नाही. सगळीकडे तो तेवढाच आहे. क्वांटिटी वाईज पण तो सेम आहे आणि रेंज वाईज पण तो सगळीकडे आहे. सर्वाघटी पूर्ण एक नांदे. एक म्हणजे तोच आहे तो. असं नाही की त्याचे वेगवेगळे असे दूत वगैरे असतात ना, ईश्वराचे दूत वगैरे. त्या सगळ्या कॉन्सेप्ट थोड्याशा इतर धर्मांमध्ये जास्त आहेत. आपल्याकडे कोर अध्यात्मशास्त्रामध्ये आपल्याकडे अशी काही कॉन्सेप्ट नाहीये. खूप सायंटिफिक आहे सगळं. आणि त्याच्यामध्ये हाच एक भाग आहे, की एकच तत्व ज्याला परमात्मा असं म्हणतात, जे आपल्या पण शरीरामध्ये आहे आणि सगळं विश्व व्यापून आहे. ही आपल्याकडची मूळ धारणा आहे. त्यामुळे सर्वाघटी पूर्ण, सर्वाघटी
पूर्ण एक नांदे, एक आणि त्यानंतर नांदे, म्हणजे तो असं भरून राहिलेला आहे सगळीकडे. आणि त्या सगळीकडे असलेल्या तत्वाचा अनुभव प्रत्येक माणसाला जन्माला आलेल्या घेता येऊ शकतो आपल्याच आतमध्ये. म्हणून सर्वागटी पूर्ण एक नांदे या त्याच्या नांदलेपणाचा सुद्धा अनुभव आतमध्येच घेता येतो. कारण ज्यावेळेला त्या तत्वाचा अनुभव येतो, साहजिकच मन प्रसन्न होतं. तेव्हा तो सगळीकडे कसा नांदतो आहे हे दिसतं. आधीच्या अभंगामध्ये जसं आपण बघितलं होतं, हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी, सगळीकडे जणू काही त्याचं रूप दिसू लागलं. म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये त्याचं रूप ठसावलं एक प्रकारे, तो अनुभव ठसावला आणि त्याने प्रसन्न अंतःकरणाने त्या अनुभूतीच्या, त्या समाधानाच्या प्रसन्नतेमुळं जगाकडे जे बघणं आहे, ते बघणंच जणू काही हरिरूप झालेलं आहे. आणि त्यामुळे जणू काही सगळीकडे तोच आहे याची अनुभूती आली. कारण माझ्या आतमध्ये मला त्याची अनुभूती आली. कदाचित आपल्याला हे आता इमॅजिन करायला कठीण जातं. पण स्वामींनी म्हणजे माझ्या स्वामींनी, स्वामी माधवानंद यांनी मोठ्या स्वामींना म्हणजे त्यांच्या स्वामींना, स्वामी माधवनाथांना एकदा असं विचारलं होतं, की तत्वाचा अनुभव आला हे कसं कळेल? म्हणजे ते सिद्ध कसं करायचं की मला तत्वाचा अनुभव आला? त्यावेळेला मोठे स्वामी असं म्हणले, की तू ध्यानाला बस, प्रक्रिया कर. प्रक्रियेतून तुला तो अनुभव आला, की तुला ते कळतं कसं हे कळेल. रामकृष्ण परमहंसांचं पण एक अशीच गोष्ट म्हणजे एक छोटा प्रसंग आहे छान. त्यांना पण एकदा असाच प्रकारचा प्रश्न विचारला होता, की तत्वाचा अनुभव आला आणि आम्हाला कळलंच नाही तर तो सिद्ध कसा करायचा तत्वाचा अनुभव आला आहे. तेव्हा रामकृष्ण परमहंसांनी एक छान उदाहरण दिलं होतं, गमतीशीर होतं खूप. ते म्हणले होते, की एक लहान मुलगा असतो आणि तो त्याच्या आईला असं म्हणतो, की म्हणजे अगदीच लहान असतो, छोटा म्हणजे अगदी अंथरुणामध्ये शी शू करणारी मुलं असतात त्या वयाचा. तर तो आईला म्हणतो, की मला मला रात्री झोपेत शिशी लागली तर उठव बरं का. तर त्याची आई म्हणते, की त्याची गरज नाही. ती शिशीच तुला उठवेल. म्हणजे इतकं काही छान उदाहरण नाहीये खरं तर. पण हे उदाहरण त्यांनी या गोष्टीसाठी दिलं, की तो तत्वाचा अनुभव आला का हे मला कसं कळेलचा प्रश्न नाही. तुला ते कळेलच. आणि त्या गोष्टीचा अनुभव घेण्यासाठी म्हणून मुख्यतः त्याचं चिन्ह असतं ते म्हणजे अंतःकरणामध्ये निर्माण झालेलं समाधान. समाधान हा त्याचा मुख्य अनुभव आहे. आणि ते समाधान शांतीप्रधान असणारं समाधान. आणि त्या समाधानाच्या अनुभूतीमुळे कालांतराने आलेली प्रसन्नता. आणि ती गोष्ट आपल्याला अनुभवता यावी यासाठी म्हणून आता आपण शांत बसूयात. मस्तकामध्ये लक्ष केंद्रित करायचं, भ्रूमध्यापाशी आणि आपल्या आत्मस्वरूपावर म्हणजे स्ववर, स्वच्या जाणीवेवरतीच अवधान केंद्रित करून राहण्याचा प्रयत्न करायचा. 10 मिनिटं त्याचा सराव करूया. हरि ओम तत्सत.
हरि ओम, हरि ओम, हरि ओम। केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समर्थं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुं पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे। सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुः पातु मां भवे। ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुब्धमधुपः स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानां वचनानुभूतिपथिकः साक्षी स्वयं कापडि गार्हस्थ्ये किल एकनाथसदृशौ वृत्तौ तुकारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम्। यस्य स्मरणमात्रेण चित्तं भवति निर्मलं स्वामी समाधवानन्दो नित्यं वसति मे हृदि। ॐ तत्सत्। हरि ओम। श्रीराम, श्रीराम।